नमस्कार. मी कविता तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात. हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी एक धार्मिक व्रत आहे. या दिवशी हरतालिकेच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते. आणि ही पूजा हरतालिका व्रत सर्वच विवाहित स्त्रिया आणि कुमारिका देखील करतात. पूजा तर सर्वच जण करतात, पण पूजा करताना किंवा पूजेच्या सुरुवातीला आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणंही महत्त्वाचं आहे. म्हणजे आपली पूजा अगदी सुरळीतपणे आणि व्यवस्थित पार पडेल. त्यानंतर पूजेचा शेवट हा हरतालिकेच्या कहाणीने केला जातो. तर ती कहाणी आणि कोणत्या त्या गोष्टी आहे, म्हणजे कोणते नियम आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला लागणारे पूजेचे साहित्य. तर ते अगदी व्यवस्थित ताटामध्ये मांडून घ्यायचं आहे. जसं की पूजापत्री असेल तर ती सर्व पाने फुले ही सेपरेट करून घ्यायची आहे, म्हणजे पूजा करताना कुठली गडबड होणार नाही. त्यानंतर पूजेला बसताना पूर्व किंवा पश्चिम शक्यतो या दिशेलाच बसावे. आणि पूजेसाठी वाळूचे शिवलिंग आणि माता पार्वती सखीसह यांची स्थापना करायची आहे. आणि शिवलिंगाचे मुख उत्तरेकडे असावे. नंतर आपल्या डावीकडे तूप घालून केलेली निरंजन धूप अगरबत्ती लावून ठेवायची आहे. आणि पूजा संपेपर्यंत अखंड दिवा हा चालू ठेवायचा आहे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता देवावर अगदी हळूवार व्हायचे आहे. देवावरती उडवू नये किंवा फेकू नये याकडे लक्ष. नंतर पूजा करताना करंगळीच्या बाजूच्या बोटानेच गंध लावायचा असतो, तर त्या बोटाने गंध लावायचा आहे. दुर्वा वाहताना त्याची टोके आपल्याकडे असायला हवी. त्यानंतर बेलाचे पान वाहताना बेल हे पालथे व्हावे, देठ हे देवाकडे असावे, म्हणजे पाण्याची टोके ही आपल्याकडे असायला हवी. अशा प्रकारे बेलाचे पान व्हावे. नंतर पूजा करताना एकमेकांमध्ये बोलू नये, अधूनमधून उठू नये, अगदी शांत चित्ताने ही हरतालिकेची पूजा करायची आहे. नंतर फुले वाहताना फुलाचे देठ हे देवाकडे करावे. आणि ही सर्व पूजा झाल्यानंतर उत्तर पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व पूजा म्हणजे जे आपण वाळूचे शिवलिंग बनवले असेल, त्यानंतर पत्री, फुले जे काही असेल सर्व पूजा ही वाहत्या पाण्यात, नदीत किंवा तळ्यात विसर्जित करावे. तर या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पूजे करताना किंवा पूजेच्या सुरुवातीला लक्षात ठेवायच्या आहे. या गोष्टी कदाचित तुम्हाला माहीत असेल किंवा नसेलही माहिती, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुमची पूजा अगदी व्यवस्थित आणि सुरळीतपणे पार पडेल. आता आपण पूजेच्या शेवटी हरतालिकेची कहाणी ऐकली जाते. ही कथा ऐकण्याची एक परंपरा आहे. तर आपण हरतालिकेची कहाणी कोणती ते आपण ऐकूया. ऐका हरतालिकेची कहाणी. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपलं पदरी पडेल हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ आणि नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालेस. ते व्रत ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं होतं. 64 वर्ष तर फक्त झाडाची पिकली पानं खाल्ली होती. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी का अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत, ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुमच्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे, म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे. असं सांगून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली.
जवळच एक गुहा होती. त्या गुहेत जाऊन तू उपास केला. तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापलीस, त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलं, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्यांचं पारण केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्याने तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले, म्हणजे माझ्याशी लग्न केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली आणि याला हरतालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून हे स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंगण स्थापन करावं. त्यानंतर षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वंध्या होतात. दरिद्र येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. तर अशा प्रकारे आपण हरतालिकेची कहाणी ऐकलेली आहे आणि या कहाणीमध्येच हरतालिकेची पूजा कशी करावी हे देखील थोडक्यात सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पूजा नक्की करा. आणि आपण याआधी काही महत्त्वाच्या टिप्स देखील बघितलेल्या आहे, काही महत्त्वाच्या गोष्टी, नियम देखील बघितलेले आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही पूजा आणि त्या गोष्टी लक्षात ठेवा. तर म्हणजे तुमच्या मनात काही शंका राहणार नाही आणि पूजाही अगदी तुमची व्यवस्थित आणि सुरळीतपणे पार पडेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.